नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटला आणि पाहणार आहे गावरान अंडा करी कशी बनते ते. तर चला पाहूया. मित्रो, तर आपल्या चॅनल मध्ये चोखंद पोटोबामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत आहे. तर आज मागं तुम्ही आमच्या हॉटेल ओके फिशची फिश करी आणि चिकन रस्सा गावरान ह्याची दोन्हीची रेसिपी बनली. तर आज एक तुम्हाला रेसिपी घेऊन येत आहे, ती म्हणजे आपल्या इथे मिळणारी अंडा करी. तर अंडा करीची रेसिपी काय काय आहे ते आधी जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला आता अंडी आपण सुरुवातीला उकडत ठेवत आहोत. त्यामध्ये पाणी थोडंसं घेतलेलं आहे, अंडी ठेवलेली आहेत आणि त्या अंड्यामध्ये थोडंसं मीठ घालून द्यायचंय आणि अंडी एक 15 ते 20 मिनिटं उकडण्यास ठेवायची आहे. आपल्या अंडा करीसाठी लागणारे अंडे आपले बॉईल करून झालेले आहेत. तर आता उरलेल्या करीच्या रेसिपीसाठी कोणते कोणते घटक लागतात ते आता आपण पाहून घेऊ. सुरुवातीला आहे मीठ, ही आहे ग्रेव्ही आपल्या हॉटेलची. ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला पांढरे तीळ, मगजबी, काजू कनी, खसखस, आपली बॅडगी मिरची आणि थोडेसे खडे मसाले हे सगळं एकत्रित शिजवून बारीक करून केलेलं वाटण आहे. त्यानंतर आहे भाजलेलं खोबरं, सुकं खोबरं, हळद चवीपुरतं, धना पावडर आहे, कसुरी मेथी आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे, हा आहे गरम मसाला, कोथिंबीर थोडीशी, कांदा आणि टोमॅटो आणि अंडी. पण रेसिपीला सुरू करत आहोत. तर सुरुवातीला आपण पॅन मध्ये तेल टाकणार आहे थोडस. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडासा कांदा घ्यायचा, कांदा आणि थोडासा टोमॅटो टाकतोय आपण. त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा असा खरपूस भाजून घ्यायचा, थोडासा ब्राऊन होतो. त्यामध्ये थोडस आलं लसूण पेस्ट घालतोय आपण. आता कांदा भाजत आलेला आहे, यामध्ये आपण आपली ग्रेव्ही टाकतोय. थोडीशी ग्रेव्ही भाजून द्यायची तेलामध्ये. आता ह्यामध्ये आपण मसाले टाकतोय. तर सुरुवातीला थोडस खोबरं, सुकं खोबरं, थोडीशी हळद, थोडासा धना पावडर, थोडीशी कसुरी मेथी, आपल्या तिखटासाठी काश्मीरी चिली पावडर, तुम्हाला चवीपुरती टाकायचे, ज्याला तिखट जास्त आवडते त्याने जास्त, आणि हा आपला आहे गरम मसाला आणि शेवट कोथिंबीर. एवढं सगळं करून आपल्याला पूर्ण हे भाजून घ्यायचंय. तर आता सर्व मसाले आपले हात पडलेले आहेत, त्याला छानसं असं भाजून द्यायचंय. थोडासा मसाला करपू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडस पाणी टाकतोय. आता पूर्णतः तेल सुटस्तोवर आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा अंडा करीचा. तर आता आपण पाहतोय ग्रेव्हीला बॉईल आलेला आहे. ह्यामध्ये आपण आता अंडी टाकून देऊ. तर अंडी टाकताना आपण 2 असे कट मारून त्यामध्ये अंडी टाकून द्यायचे. आणि छानशी अशी उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की आपण प्लेटिंगला घेऊ.
तर आपली अंडा करी तयार झालेली आहे. आता आपण ती प्लेटिंगला घेतोय. प्लेट आपली पूर्ण झालेली आहे. गार्निशिंग साठी थोडीशी आपण कोथिंबीर वरनं घालत आहोत. ही बघू शकता आपली अंडा करी तयार झालेली आहे. ओके साहेब, काय ऑर्डर केलंय? मी हॉटेल ओके फिशचं अंडा करी आणि राईस ऑर्डर केलं. टेस्ट मध्ये कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त आहे. अंडा करी बहुत अच्छा है. अच्छा आहे ना. तर रेटिंग द्यायचं असेल तर 10 पैकी किती रेटिंग देताल? 9 स्टार. 9 म्हणजे 10 पैकी 9 रेटिंग देता ना तुम्ही? ओके. ओके, थँक्यू सर. काय ऑर्डर केलं आपण? हमने केले अंडा राईस. अंडा राईस ऑर्डर केलंय. हा. तर कशी टेस्ट वाटली तुम्हाला? एक नंबर मला आवडत आहे. आवडतं. एकदम क्वालिटी एकदम चांगलं और स्वस्त दिसत आहे. लय भारी वाटतं. भारी वाटतं. तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग देता तुम्हाला 10 पैकी? द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग देता 10 पैकी? 8-9. 8 रेटिंग देंगे. हाँ. ठीक आहे. ओके सर.